आंबेडकरवाडी येथील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील 5 आरोपी 6 तासात जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। 19 मार्च 2025 रोजी रात्री 9:25 वाजेच्या सुमारास मयत नामे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव यांना सागर गरड, अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, योगेश रोकडे, अविनाश उर्फ सोनू उशिरे यांनी पूर्व वैमनस्यातून त्यांच्या परिसरात स्वतःचे वर्चस्व राहावे म्हणून धारदार शस्त्राने वार करून आंबेडकरवाडी येथे जिवंत ठार मारले होते। त्यावरून फिर्यादी नामे विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता। सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेची पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांची माहिती काढत असताना पोलीस नाईक 1894 मिलिंद सिंग परदेशी आणि पोलीस हवालदार 1883 विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सागर गरड आणि त्याचे साथीदार हे डाळिंब मार्केट, छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती वरून पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, पोलीस हवालदार संदीप भांड, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, पोलीस हवालदार नाजिम खान पठाण, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार केले। नमूद पथकाने डाळिंब मार्केट, छत्रपती संभाजीनगरसह नाशिक येथे सदर आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी नामे 1 सागर मधुकर गरड वय 32 वर्ष राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक, 2 अनिल विष्णू रेडेकर वय 40 वर्ष राहणार उत्तरानगर पोतदार शाळेजवळ तपोवन रोड नाशिक, 3 सचिन विष्णू रेडेकर वय 44 वर्ष राहणार गायत्री नगर पुना रोड नाशिक, 4 अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे वय 26 वर्ष राहणार सर्वेश्वर चौक नवीन सिडको उत्तम नगर नाशिक, 5 योगेश चंद्रकांत रोकडे वय 30 वर्ष राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक असे मिळून आल्याने त्यांना शिथापीने ताब्यात घेऊन उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। नमूद आरोपींना पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। मध्ये आपण आरोपींना अटक केली आहे, नेमकं हत्येमागचं नेमकं काय कारण होतं आणि आता आपण नेमका कसा तपास करतोय? काल दिनांक 19/3/25 रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या 2 बंधूवर ह्या 5 गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते। त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा 1 युनिट, गुन्हे शाखा 2 युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते। तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट 1च्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये 5 आरोपी अटक केले आहेत। त्याच्यामध्ये सागर गरड, त्यानंतर अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे 5 जणांना आम्ही डाळिंब मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्याकडे देत आहोत। सर, खुनाचं नेमकं कारण काय होतं? कशामुळे हा दुहेरी हत्याकांड करण्यात आले? खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे। काल काही त्यांचं भांडण झालं होतं, म्हणजे अचानक ही घटना घडण्यामागे काही पार्श्वभूमी असेल? त्या आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे। यांचा गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीचा धंदा होता, त्याच्या विरोधात ह्या मंदा जाधवने तक्रार दिलेली होती। त्याचा राग मनात ठेवून, म्हणजे पोलिसांना तू टीप का दिली, हा राग मनात ठेवून हे खून झाला? नाही, असं तपासात अद्याप निष्पन्न नाही।
पण मग याच्याकडनं काही तक्रार आली होती का आपल्याकडे? नाही, ते आता उपनगर पोलीस स्टेशनला नाही, आणि त्याच्यावरून खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होता. म्हणजे कशासाठी सर, म्हणजे खंडणी कशासाठी होती? आता ते एरियामध्ये वर्चस्व दाखवायचं याच्यासाठी. पण अंमली पदार्थाचा आणि ह्या केसचा काय संबंध आहे? नाही, याचा की खरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता. पण मग ते काय यांचे वाद चालू होते, यांचे हो, हो. कंटिन्यू वाद चालू होते. हे शेजारी शेजारीच राहिला, त्यातले मेन आरोपी जे आहेत हो. आणि मयत हे शेजारी शेजारीच राहिलाय. तो खंडणीचा गुन्हा कशासाठी, म्हणजे कशासाठी? 50,000 रुपये हप्ता मागत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते कशासाठी अजून आता ते पुढचं तपासाचं, पण मग यांची पार्श्वभूमी काय म्हणजे? ते आता ते तपासात राहील काय म्हणजे नेमकं कशासाठी यांचं का चालू होतं असं. आणि यांचं बॅकग्राऊंड काय नाही, याच्यामध्ये एकावर 324चा एका आरोपीवर अंबडला गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीवर भांग विक्रीबद्दल एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे सागर गराड विरुद्ध. पण अनिल रेडेकर त्यांच्यावर नाही. यातलं मुख्य आरोपी कोण? गराड, अनिल रेडेकर हे मेन आरोपी, त्यांनी हल्ले मेन आरोपी सांगितलं. ओके.